आता दादांना कसं अजितदादांना कसं कामाचा माणूस म्हणतात, बरोबर. तसं आपल्या ह्या झडपीमध्ये विलास पाटील साहेबांना कामाचा माणूस म्हणतात. खरंच कामाचा माणूस खरंच कामाचा माणूस म्हणतात. कारण त्यांना कुठं सत्ता पाहिजे असं का नाही. आजपर्यंत मी बघतो त्यांचं. बरं. मी पण इथं डेप्युटी समज होतो पूर्वी. बरं. त्यांचं कामाच्या बाबतीत बघितलं तर फार चांगलं काम आहे. सत्ता पाहिजे हे असं का नाही. कामं कशी पण कुठनं पण वरच्या लेवलला करून आणतात त्यांनी. अच्छा. म्हणून आम्ही सगळ्यांनी विद्यार्थी पाटील यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी गावातून पाठिंबा मिळाला त्यांना. हो भरघोस मतांनी निवडून आणून गावातून पाठिंबा त्याला पूर्ण मिळालेला आहे आणि 100% त्यांना निवडून आणणारच. निवडून येतील. हां निवडून 100% येणार. कामाचा माणूस आहे. दादांना कसं कामाचा माणूस म्हणतात की नाही, तसं विलास पाटीलांना कामाचा माणूस म्हणतात. असं मला सांगा की या तालुक्यामधून भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील आता ताकदीने उतरलेले आहेत, ते एक आव्हान असेल का? आता ते वरच्या लेवलला आमदारकीचं आव्हान असणार नाही. हे वेगळं. हे कसं त्या लेवलला झेडपीमध्ये पंचायत समितीमध्ये त्याप्रमाणे लोक विचार करणार ना. ती वरच्या लेवल ते आमदारकीच्या वेळेला ती विचार वेगळा. आत्ताचा कसा वेगळा विचार हा झेडपीचा पंचायत समितीचा वेगळा. झेडपीला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला? हो 100% राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय. तसं आमचे पांडू बेनके त्यांना पण सेम. तो पण कामाचा माणूस आहे. सगळ्या मुलातनं मिसळणारा सगळ्या हे. तुर्केवाडी पंचायत समितीचे उमेदवार. हां तुर्केवाडी पंचायत समितीचे उमेदवार. तो पण हे चांगलाच आहे. अगदी कामासारखाच आहे. प्रत्येक मिळून प्रत्येक कार्यक्रमात ह्या हिरीने भाग घेणारा, जाता येता हाक मारणार प्रत्येकाला. असं कोणतो विरोधी हे लोकांचे नाळ जोडलेला उमेदवार. दोन्ही उमेदवार लोकांचे नाद जोडलेले आहेत.